याचे घ्यावर का त्यांचं सर्वांची क्षमा मागतोय. आत्ताच उल्लेख केला काहींनी की पेन्शन असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि दुर्दैवाने आमच्या अध्यक्षाच्या पत्नीचा दुःखद निधन झाले रात्री 12:30 वाजता अचानक झालेलं आहे. सबनीस साहेबांच्या सबनीस तर तिकडे अंतिम जायचं आहे. त्यामुळे तुमचा हा अमृततुल्य असा चांगला गायनाचा कार्यक्रमापासून मी थोडंसं दूर राहतोय. मी ओबडधोबड माणूस आहे. पहिल्याच प्रथम अश्विनीताईला या कार्यक्रम ठेवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि त्यांच्या वाटचाली स्वराज्य बनवायचं आहे शुभेच्छा. आणि आपल्याला सर्वांनाही गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. की गुरुविषयी सांगायला भरपूर आहे. ते सांगत बसलं तर वेळ पुरणार नाहीत काय. पण आपली परंपरा आहे गुरुर्देव भव मातृदेव भव पितृदेव भव गुरुर्देव भव. आणि आजची पौर्णिमा जी व्यास पौर्णिमा आहे आणि व्यास पौर्णिमेचंच रूपांतर पुढे गुरुपौर्णिमेत झालंय. पण आज गुरुपौर्णिमे अनेक गुरुच्या वादामध्ये चालू आहे. माझा गुरु तुझा गुरु त्याचा गुरु आमचा गुरु श्रेष्ठ. पण या ठिकाणी आनंद वाटला. ओमवर कुठले गुरु मी पाहिले नाही पण ओमवर सगळे गुरु आहे. म्हणजे कुठेतरी केंद्रित आहे. आणि हे काम असंच पाहिजे. आम्ही वडिलाला हाका म्हणतो, कोणी बाबा म्हणतं, कोणी मामा म्हणतं, कोणी नाना म्हणतं. पण वडील व्यक्ती एक असायचं. तसा भगवंत हा एक आहे. सुप्रीम पॉवर ती एक आहे. कृष्ण मोदी जगद्गुरु. अर्थात त्याला रस्ता दाखवणार जो अंधाराकडून आम्हाला प्रकाशाकडे घेऊन जातो. किंवा गुरु हा पेपरवेट सारखा असतो. शिष्याच्या जीवन ग्रंथामध्ये वासना विकाराची पानं आहे ती उडू नयेत म्हणून त्याचं वजन असतं. तो जीवनात गुरु असला तर माणूस सद्विचारापासून सत्कार्यापासून दूर जात नाही. म्हणून गुरुची आवश्यकता आहे. आणि आजचा दिवस हा गुरुचा रचनेचा व्यक्त करण्याचा दिवशी गुरुविषयी. कारण प्रत्येक कुठलाही मनुष्य असला तो शिक्षक अशिक्षक पण त्याच्या जीवनात गुरु आहेच. दत्ताने 24 गुरु केले. आम्हाला जिथून ज्ञान मिळते तो आमचा गुरु आहे. आणि त्या गुरुची प्रचंड व्यक्त करता करू करतो. अर्थात तुमचं म्हणजे मी भाग्यवान होतो पण थोडं काही कारण थांबू शकलो नाही की भजनाचा गायनाचा कार्यक्रम गुरुपौर्णिमा तुम्ही साजरे करतात. मी थोडक्यात एकच विनंती करेन अश्विनीताईला आपल्याकडे विठ्ठल रुक्मिणी मंदिर झालंय. योगायोगाने पुढच्या गुरुपौर्णिमेत तिथं मोठा हॉल सुद्धा होणार आहे. आणि हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात ठेवा. आम्ही तुम्हाला सहकार्य करू. एवढंच एक आमचं मंडळ तुम्हाला माहिती आहे 500 1000 500 200 पावत्या गोळा करून करावं. त्यामुळे आमच्या शक्तीनुसार तिथं पण जागा तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल. आणि गुरुपौर्णिमा कारण माझ्या डोक्यात सकाळचा एकच विचार करतोय गुरुपौर्णिमा मंदिरात करावं वाटते. पण माझे महाराज आंबेडकर दुसऱ्याचे पारनेरकर तिसऱ्याचे चौथे आणि इथं कोण येणार हा विचार माझ्या मंदिराबाबतीत मी विचार पांडुरंगाचा करणार माणूस सरळ. त्या पांडुरंगाच्या मंदिरात कार्यक्रम काही दिले. आपण दत्त जयंती केली, गणेश जयंती केली, आषाढी एकादशी केली, अनेक कार्यक्रम आतापर्यंत सगळ्या जयंती आपण करीत आलो. गुरुपौर्णिमा करायची तर तुमची तयारी असली तर पुढच्या वेळेस निश्चित तुम्हाला शब्द देतो की कालच आपलं ते मोजबाप नेलेलं आहे. तिथं आपल्याला मोठा हॉल मिळणार तयार करून मिळणार आहे श्रावण महिन्याच्या शेवटच्या आठवडे. पण सांगतो तुम्ही होता की नाही माहिती नाही मला. उमरे साहेबाला तर होतं पण येतलं. पण हेच दुर्दैव आहे इथं येतच नाही लोक. काय येत नाही का पैसे मागत नाही कुलकर्णी तिथं प्रत्येक वेळा. ते संध्याकाळी आले त्यांच्या हाताने आरती झाली. आरती झाल्यानंतर त्यांनी 15 लाख रुपयाचं ठीक आहे तो कारण नको मला येणं महत्वाचं आहे बरं का. 15 लाख रुपयाचं आपल्याला मंदिराच्या दोन्ही बाजूला समोरच्या बाजूला हॉल बांधून देतात. जिथं पंक्ती होतील, जेवण होईल, स्वयंपाक होईल आणि प्रवचन पण होईल. स्टेज सुद्धा करून देणार आहे. तर मी अशी अपेक्षा करतो माझ्या शब्दावर थोडीफार किंमत. तुमची गुरुपौर्णिमा बरं आहे सर्वांना. तुम्हाला सर्वांना परत एक मनपूर्वक शुभेच्छा. तुमच्या गायनाचं पहिलं भजन मी ऐकतो आणि तुमची परवानगी घेतो. त्याबद्दल मी परत दिलगिरी व्यक्त करून तुमच्या कार्यक्रम उपस्थित राहू शकलो नाही. गुरुवर बोलण्याकरता मी बरंच गोळा केलं. पण कसं आहे कुठली वेळ असते हे शेवटी अमृतामध्ये घातले टाकणार माणूस मी नाही. मी अगोदर खूप सांगायचं तुमच्या भजनाला बिरून मेन उद्देश तुमची सेवा भजनातून ती गुरुपर्यंत पोहोचणार आहे. तर परत एकदा सर्वांना आभार आणि धन्यवाद. माझा सत्कार करण्यात मोठा नाही तुम्ही सत्कार केला हा तुमचा मोठेपणा आहे. चाल आपण परिवाराचे आता यापुढे एक लक्षात ठेवायचं कुलकर्णी सरला शाल आणि पुष्पगुच्छ द्यायचं नाही. धन्यवाद. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने करूया. तर ऐकूया गणेश वंदनेने करूया. ओम भूर्भुवः स्वः तस्य विदुर्वरेण्यं
गणेश वंदना तुझं मागतो मी आता.